लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागणार आहे आणि या आचारसंहितेच्या लागण्याच्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य लोकांना काय वाटतं? मी सध्या बीड शहरातील बसस्थानकावरती आहे. बीडच्या बसस्थानकाचं काम चालू आहे, त्यामुळं इतरत्र अशा एसट्या थांबलेल्या असतात. इथं बरेच प्रवासी पण आहेत. त्यांना पण बहुधा कल्पना असावी की आता आचारसंहिता लागणार आहे, तर त्यांच्या मनात काय आहे, त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे, कुठले पक्ष त्यांना जवळचे वाटतात, कुठल्या समस्या त्यांना दूरच्या वाटतात, किंवा या सगळ्या समस्येचं निराकरण कोण करणार आहे, त्यांच्या मनाचा उमेदवार सध्या उभा आहे का, या सगळ्या संदर्भात आपल्याला काही प्रवाशांशी चर्चा करायची. मला सांगा, तुम्ही कुठले आहेत? पुणे. काय सध्या आज आचारसंहिता लागणार आहे? हो, आचारसंहिता लागणार आहे. आम्ही 9:30 वाजेपासून वेट करतोय पुणा गाडीचा. एकही पुणा गाडी अजून आली नाही आहे आणि तुम्हाला बघायला मिळेल इथे, तुम्हाला लक्षात येत नाही कुठची बस कुठे लागलेली आहे. बरोबर. पण याचा आणि निवडणुकीचा काय संबंध आहे? काम केलं, निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी काम चालू केलं आणि नियोजन नाही, कोणत्या प्रकारचं नियोजन नाही आहे. आणि एस टीवाले सुद्धा आम्हाला व्यवस्थित सांगत नाही, मार्गदर्शन करत नाही. आता निवडणूक आल्या म्हणून तुम्ही काम चालू केलंय, मग आता ते मतदानाचा काय संबंध आहे? मतदानात आहेच ना. आता लोक पण विचार करणारच ना, तर तुम्ही आता निवडणूक आली म्हणून काम चालू केलंय, बरोबर आहे का नाही? मग आता त्या लोक त्याच्या वोटिंग म्हणून त्यांना दाखवणारच आहे काय चालू आहे काय नाही. आता इतके वर्ष त्यांनी काम चालू केलं नाही, आता आचारसंहिता लागते, काम चालू केलं आणि लोकांचं बघितलं किती आवडलं, किती लोक. आता एक मला व्यक्ती भेटली 9 वाजेपासून पुण्याची वाट बघते. यांनी जर व्यवस्थित नियोजन केलं असतं, काम व्यवस्थित चालू केलं असतं, तर लोकांची वेळ वाचली असती. पण आता मग याचा निवडणुकीमध्ये संबंध जोडायचा का आपण? म्हणजे मतदानाशी, पक्षाशी? साहजिकच आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली तो कुठेतरी त्या गोष्टीला पूरकच आहे ना. कारण की तुम्हाला या सगळ्या कामाचा आढावा किंवा आता जे काही स्टार्टअप करतायत ते बरोबर तुम्हाला जेव्हा लोकसभा निवडणूक लागणार त्याच्या अगोदर 1-2 महिना अगोदर कसं काय काम चालू केलेलं आहे, हा कुठेतरी जाऊन मुद्दा तिथेच जाईल. पण मग तुम्हाला यातनं म्हणायचं काय की कुठला पक्ष चांगला, कुठला पक्ष वाईट, किंवा कुठल्या पक्षाला तुम्ही मतदान कराल आणि कुठल्या पक्षाला नाकाराल? तसं पाहायला गेलं तर बीडचं तर मला जास्त नाही सांगता येणार. तुमच्या पुण्यामध्ये म्हणाल तर स्वाभाविक आहे, अब की बार मोदी सरकार. काय चालू आहे नेमकं राजकारणामध्ये? आता पक्ष वाढलेत, नेते वाढलेत, याचा परिणाम काही मतदानावर होणार आहे? हा परिणाम होणार आहे. कसा परिणाम होणार आहे? हे सरकार कुठलंच काम व्यवस्थित करीत नाही आणि कुठल्या महागाई, गॅसचा भाव काय झाला आहे, डिझेलचा भाव काय झाला आहे आणि मराठा आरक्षणावर हे सरकार काहीच बोलत नाही. ह्याच्यामुळे 100% परिणाम होणार. काय व्हायला पाहिजे? हे जेव्हा जे आता मराठा आरक्षण यांनी 10% दिले, हे काय टिकणार नाही. आणि विशेष म्हणजे हे लोकाला इलेक्शन आलं की 10% दिलं आम्ही हे करते, आता ते काय टिकणार नाही. परिणाम निवडणूक 100% परिणाम होणार. कसा? मतदानातून लोक दाखवते ना आता कसा होणार आहे ते. हा, हे सरकारला विरोधात मतदान करतो. लोक ह्या भाजपच्या विरोधात 100% पाऊल उचललं. कुणी चर्चा करा, तुम्ही कुठल्या माणसाला विचारा, महागाईच्या ह्यात एक काही विचार करत नाही हे सरकार भाजपचं. काय प्रश्न आहेत? आचारसंहिता लागली? लागली का आचारसंहिता? काय, कोणतं गाव आहे तुमचं? कोणतं गाव आहे? बरं, काय काय वाटतं तुम्हाला? काय प्रश्न कुठले आहेत? आपण काय सांगू शकत नाही. आपण काय सांगू? बरं, निवडणूक तर आली ना जवळ, विचार करावा लागेल ना का नाही? किती पक्ष, आता पक्ष वाढलेत, नेते वाढलेत, त्यानुसार काही विचार केलाय का? मग कुठल्या पक्षाच्या आपण मतदान करणार आहोत किंवा कुठला पक्ष चांगला? राष्ट्रवादीला करणार आहे. कशामुळे? आमची इच्छा आहे. कशामुळे काय? राष्ट्रवादीमध्ये 2 आहेत राष्ट्रवादी, एक आता अजित पवारची राष्ट्रवादी, दुसरी शरद. अजित पवारचे. कोण नेता आहे अजित पवारच्या राष्ट्रवादीचा? कोण नेता आहे अजित पवारच्या राष्ट्रवादीचा? बीडमध्ये भरपूर आहेत ना, संदीपभाई आहेत, ते भरपूर. काय वाटतं देशाचा एकूण तुम्ही जर विचार केला तर लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षानं चांगलं काम केलं अथवा कुठल्या नेत्याला आपण मतदान केलं पाहिजे? सगळ्यांनी चांगलं काम केलेलं आहे. भाजपने चांगलं काम केलं आहे. बघतं की आपण हे सर्वसामान्य मुळे. मतदान आलं तुला? मतदान आलं का? नाही. किती वय तुझं? 19. बरं, पण विचार करतो का तू सध्या राजकारण काय चाललंय, कसं चाललंय, किती पक्ष झालेत, काय? लक्ष देत नाही सध्या, पण आरक्षण पण नाही. आता आम्ही काम करतात, आरक्षण नाही म्हणा. कोणत्या गावचा आहे तू? पिंपळादेवी. आरक्षणाचा परिणाम होणार आहे का? व्हायला पाहिजे, त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे. 10% देऊन काय उपयोग आहे? 10%चा उपयोग नाही. 10%. तुझ्या गावातल्या लोकांचं काय मत आहे, तुझ्या समाजाच्या लोकांचं काय मत? सर्व लोकांना आरक्षण दिलंच पाहिजे. बरेच आमच्या गावात 100-150 पोरं असेच आहेत काम करायला. आरक्षण विषय, आरक्षण म्हणा, काम नोकऱ्या लागल्या नाहीत, काय नाही. प्रवासी आहेत आपल्यासोबत काही. कोणतं गाव? वारणी तालुका शिरूर. काय परिस्थिती? आता आचारसंहिताची घोषणा होणार आहे काही वेळानंतर.
तर काय वाटतं की आता पक्ष वाढले आहेत, नेते वाढले आहेत, पण कुणाचं मतदान वाढेल असं वाटतं तुम्हाला, किंवा लोक कुणाकडे आकर्षित होतील, कुणाला नाकारतील? त्याचं काय सांगता येत नाही. सगळ्यांनी राजकारणाचं म्हणजे हे करून ठेवलंय ना, काय केलं सुताळा करून ठेवला. हे ह्या पार्टीतले त्या पार्टीत, त्या पार्टीतले ह्या पार्टीत, तुम्हाला बघायला बरं वाटतं का पण हे सगळं इकडं तिकडं? सगळं ते काय सगळं चुकीच झालंय ना. मतदान ज्या वेळेस मागायला येते त्यावेळेस ते वैयक्तिक येतात, पण जायच्या वेळेस आपल्याला विचारायला येत नाही ना आम्हाला जायचे म्हणून. हां, म्हणजे जात्यावेळेस कोणी विचारत नाही, नाही विचारत. पण बैठक घेतात, सांगतात आम्ही बैठक घेतो, त्यावेळेस लोकांचं ऐकलं आम्ही, हा ऐकलं. असं असतं का? पण ते लोकांच्या म्हणण्यावर जातात का? नाही, लोकांच्या म्हणण्यावर, स्वतःच्या म्हणण्यावर जातो. तुम्हाला कोणता पक्ष चांगला वाटतो? का सध्या तर अजून काही नक्की नाही. आपण आता मतदान आलं की आता आचारसंहिता लागू झाली म्हणजे बरं, असेल काहीतरी. उद्धव ठाकरेचं आपलं. उद्धव ठाकरे साहेब. बरं. आता हे जे सगळे पक्ष झालेत याच्यामध्ये कुठला पक्ष चांगला वाटतो तुम्हाला, की म्हणजे जवळपास राष्ट्रवादीच्या 2 झाल्या, शिवसेनेच्या 2 झाले, याच्यामध्ये बरेच गटतट वाढले? आपलं काँग्रेसच बरं राहील पहिलं. मोदी सरकारविषयी काय म्हणतो? काय जास्त बोलण्यासारखं काही नाही. कुठलं कोणतं गाव आहे? बीड. बरं, काय आता आचारसंहिता लागू होणार आहे? हा, कुठल्या पक्षाने चांगलं काम केलं, कुठला नेता चांगला आहे? पक्ष कोणत्या जरी पक्षाला मतदान केलं आणि कोणत्या जरी पक्षाला आपण जर धरलं तर सगळे हे भाजपमध्येच जाणार आहे. मग भाजपला ओपनमध्ये केलेलं काय अडचण आहे का? काय हरकत आहे का? काय सांग, काय बात आहे म्हणजे हे कुणाला केलं तर तिकडे जातो तो. कुणाला करा, आता ह्याला केलं हे 4-6 महिन्याने तिथंच जाणार. त्यांना सत्तेसाठी ते काही करतात. मग भाजपला दिलेलं मग कशाला डोकं लावायचं? भाजपलाच द्या ना. असे कोणते कोणते लोक आहेत जे आशात गेले असं तुम्हाला वाटतं? हां, असे कोणते कोणते लोक आहेत जे भाजपमध्ये या काळात गेले? आता कोणते लोक गेले नाही? तुमचे नांदेडचे चव्हाण साहेब, काँग्रेसने काय नाही दिलं त्यांना, काय दिलं नाही, ते गेले. राष्ट्रवादीचे काही आहे, अजित पवार साहेब, तुमचे धनंजय मुंडे, हे गेले. मग आता काय गॅरंटी धरायची आपण? ह्याला दिलं, मतदान केलं आणि हे भाजपमध्ये जाणार नाही, मग भाजपला दिलेलं काय वाईट आहे का? म्हणजे इच्छा नसताना भाजपला मतदान करतात? इच्छेचं काय, ते काम बी करतात ना ते. आता एवढे चांगले लोक भाजपमध्ये चालले, ते चांगले काम करतात असं म्हणूनच चालले ना ते, का नाही? मग आपणच त्यांना चांगलं धरायचं, ह्यांना पळू द्या ना. इथंच म्हणजे लोकांना आवडतं काय नेते इकडून तिकडे करतात, तिकडून इकडे येतात? पैशासाठी जातात ते, आवडायचं काय त्यांना? पैसा सत्ता भोगायची बस. आता निवडणुकीवर परिणाम होईल काय? निवडणूकच नाही व्हायला पाहिजे, सगळंच भाजपला देऊन टाकायचं, चालू द्या तुमचंच. आणि बाकीचे लोक जे उपाशी मारतात ते मारू द्या, जे गरीब आहे त्यांना गरीब होऊ द्या. गावातून 10-20 फॉर्म भरणार आहेत. इलेक्शन कुठलं होणार आहे? कोणतं गाव आहे तुमचं? केतुरा. किती फॉर्म भरणार आहेत? हा, 250 फॉर्म भरणार. त्यानं काय होईल? हा, त्यानं काय परिणाम होणार ना, मग निवडणुकीला परिणाम होणार ना, आरक्षण नाही दिल्यामुळं. आरक्षणाचा परिणाम होणार आहे या निवडणुकीत? मग आरक्षणचा परिणाम होणार ना 100%. काय सांगताय? आचारसंहिता लागली का? लागली ना, मग आता ठरवलं का नाही पुढे काय करायचं? ठरवलंय ना. ठरवलंय? काय ठरवलंय? भाजपमध्ये जायचं सगळ्यांनी. पण इच्छा नसताना का जायचं? त्यांचं सरकार आहे, तेच करणार आहे सगळं. काय करायचं, बाकीचं काय आहे? असं आहे ना, ही भावना सगळ्या लोकांची झाली. सगळ्या लोकांची भावना. मित्रा, तुला मतदान आलं का नाही? मतदान आलं का तुला? अच्छा बाबा, आचारसंहिता लागायला लागली आता आज, मग काय ठरवलं का नाही? काय मतदान कसं करायचंय? काय कोणता नेता चांगला? तुम्ही कुठे आले आमच्याकडे अगोदर? मग आता करू तुम्ही जे सांगता ते. तुम्ही सांगा कोणता पक्ष चांगला आहे सध्या? काय चाललंय ते राजकारणात? नाही आपल्याला सांगतात, पक्ष कोणतेच चांगले नाहीत. कसं काय? हा, अहो पण आता जे चाललंय ते बरं आहे का राजकारणात? कसं चाललंय? आता बरं आहे, हा? पैसे द्यायला लागलेत लोकायला. हा. कोणतं सरकार चांगलं आहे बरं? ते नाही, आपला इतका अभ्यास नाही. बरं. बाबा, आचारसंहिता लागणार आहे आज, मग काय ठरवलं काय? कुठला पक्ष चांगला आहे, कुठला नेता चांगला आहे? आम्हाला काय काय समजत आहे ते पोरं करतात. चला तुमचं लक्ष असतं ना, लक्ष असतं ना तुमचं. नाही नाही कशाचं लक्ष आहे आम्हाला? काय काय काढून देतात आम्हाला? 72 सालपासून मतदान करतो, मावरले 2 पत्रांवर थुतरं तसेच आहे. काय कुणाला काय म्हणायचे? काय काही फरक पडला नाही? ते आम्हाला कुठवर काय कशाचं काय देतात? ते आपल्या झोळ्या भरतात, तिकडेच हिंडतात, तिकडेच मजा मारतात. गोरगरिबाला काय हिंडा म्हणतात स्टँडमध्ये, कागद यायचे. काय गोरगरिबाला कोणतं सरकार? सरकार कोणतं आहे? काय देते ते येते. आपण बघताय की ही सगळी मंडळी आहे बीडच्या बसस्थानकावर
जमलेले सगळी मंडळी आहे. खरं तर वेगवेगळ्या गावचे प्रवासी आहेत. हा? कोणतं गाव? जामचे जामचे आहेत का? हां बरं. आचारसंहिता लागणार माहिती का तुम्हाला? बरं, काय ठरवलं का कुठला पक्ष चांगला काय काय नाही, जे जरांगी पाटील सांगतील ती, काय सांगितलं जरांगे पाटलांनी? जे सांगतील ती, हां त्याच्यात पूर्व दिशा. आरक्षणाचा परिणाम होईल या निवडणुकीवर? हां होईल ना, 100% होणार. कुणाच्या विरोधात होईल? हां कुणाच्या विरोधात होईल? आता त्या समोर त्याच्या जरांगे पाटील ज्यांच्यात लढत आहे त्यांच्यात. हां काय 100%. ठरवलं जरांगे पाटलांनी काय ठरवलंय? मी काय म्हणतो, सांगते ती पूर्व दिशा. एकूणच बीड मधल्या या सगळ्या प्रवाशां काय वाटतं तुम्हाला की कुठला पक्ष चांगला, कुठला नेता चांगला? नेता पिता नाही चांगला, जरांगे पाटील म्हणतील तेच करायचं आम्हाला मतदान. हां काय ठरवलं जरांगे पाटलांनी? जरांगे पाटलांनी आता काय त्यांची भूमिका घेतली त्यांनी, ज्याला म्हणते त्याला टाकूत मग. एक गोष्ट मात्र खरी आहे की बीडच्या या बसस्थानकावरती फिरताना वेगवेगळ्या गावचे प्रवासी मला भेटले. मात्र सगळ्या प्रवाशांच्या मतामध्ये एक मत कॉमन होतं आणि ते म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय. खरं तर मराठा आरक्षणाच्या विषयाची सुरुवात ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली त्यानंतरचा जो काही परिणाम आहे तो बीडच्या एकूण सगळ्या घटनेवरती होताना पाहायला मिळाला. बीडमधलं राजकारणसुद्धा संवेदनशील आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील हे जे काही निर्णय घेतील अथवा लोकांना सूचना करतील त्याप्रमाणे कदाचित इथल्या मतदानाचा टक्का वाढू शकतो अथवा थांबू शकतो असं आपल्याला म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.